ओके, सो आपण स्टार्ट करत आहोत आज. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू ऑल ऑफ यू. गुड आफ्टरनून एव्हरीवन. See, this is our fifth lecture on asexual method of propagation, that is budding. Okay, so budding, तुम्ही पाहिलंय का budding? Have you seen budding? डोळे भरणे. ओके, बडिंग हा एक व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनचा एक पार्ट आहे किंवा असेक्शुअल मेथड ऑफ प्रपोगेशनचा एक पार्ट आहे. ओके, बडिंगला पण डोळा भरणे किंवा डोळा भरणे कलम सुद्धा म्हणतो आपण. ओके, ग्राफ्टिंग आहे, लेअरिंग आहे, कटिंग आहे, मायक्रो ग्राफ्टिंग आहे किंवा मायक्रो प्रपोगेशन आहे. सो दीज आर दी पार्ट्स ऑर मेथड्स ऑफ दी असेक्शुअल मेथड ऑफ प्रपोगेशन और व्हेजिटेटिव्हली प्रपोगेशन. ओके, व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशनचे हे पार्ट्स आहेत. So budding is a form of grafting in which a scion having only one single mature bud taken from the desired plant is inserted in the stalk between modes in such a way that so to cause an intimate contact of cambium tissue. ओके, सो बडिंग हा एक ग्राफ्टिंगचाच प्रकार आहे किंवा ग्राफ्टिंग मध्ये जसं आपण सायन आणि रुस्टॉक जसे वापरतो आणि ते युनाइट करतो. ओके, आणि ते युनाइट केल्याच्या नंतर आपण ते पॉलिथिन शीटने किंवा स्ट्रिंगने जसे ते गुंडाळून ठेवतो. ओके, सो तसंच बडिंग सुद्धा आहे. सो बडिंग इज ए फॉर्म ऑफ ग्राफ्टिंग इन विच अ सायन हॅव्हिंग ओनली वन सिंगल मॅच्युअर बड. बडिंग मध्ये सिंगल मॅच्युअर बड घेतला जातो. ओके, लेस दॅन कमीत कमी एक बड घेतला जातो किंवा जास्तीत जास्त 3 ते 4 बड घेतले जातात. टेकन फ्रॉम दी डिझायर्ड प्लांट इज इन्सर्टेड in the stalk between modes in such a way that so to cause an intimate contact of cambium tissue. So this is the definition of budding. Okay, so budding मध्ये advantages आहेत, disadvantages आहेत. So advantage is we can transfer the budded plants is one place to another place. Okay, so transportation is we can easily transport or we can easily transplant the budded plants from one place to the another place. Okay, so this is the one advantage of budding. Then second one is we can multiply the multiplication easy in these budding methods. Okay, so we can multiply the number of plants from one plant to the number of plants. Then success rate is very high in this budding method. Okay, ह्या budding method मध्ये success rate हा खूप जास्त percentage मध्ये आहे. ओके, ग्राफ्टिंग पेक्षा budding मध्ये सक्सेस पर्सेंट जो आहे तो जास्त आहे. त्यानंतर जेव्हा डॉर्मंट पिरियड असतो तेव्हा हे बडिंग आहे ते आपल्याला करायचं आहे. सो सक्सेस रेट इथे वाढवला जाऊ शकतो. देन कन्स्ट्रेंट किंवा डिसएडव्हान्टेजेस आपण म्हणतो किंवा लिमिटेशन्स काय आहेत बडिंगच्या. तर फॉर दिस बडिंग मेथड or doing this budding operation, this skillful person is required for this operation. Okay, budding operation करताना skillful person ची आवश्यकता आहे. ओके, अदरवाइज ते मोर्टॅलिटी किंवा डेड जे बडेड प्लांट्स आहेत ते डेड होण्याचे चान्सेस जास्त आहेत. सो वी हॅव रिक्वायर्ड दी skillful person for this operation. Then proper care and maintenance is required for this operation. ओके, ही कलमे जोपासण्यासाठी अधिक काळजी घ्यावी लागते. Then the rootstock is selected is having rooting takes place. Okay, so डोळा कलम करण्यासाठी मुळे फुटलेला खुंट आवश्यक असतो. जो आपण रूटस्टॉक घेणार आहोत त्याला रूट फॉर्मेशन झालेलं पाहिजे असे आपण खुंट घेणार आहोत किंवा रूटस्टॉक घ्यायचे असतात. सो आपण आता त्याचे टाइप्स बघणार आहोत.
बडिंगचे. ओके, सो शील्ड और टी बडिंग, शील्ड बडिंग किंवा त्याला आपण ढाल पद्धतीने म्हणतो. ओके, ढाल पद्धत किंवा टी बडिंग आहे. तो टी बडिंग तुम्हाला नावावरूनच कळलं असेल की टी बडिंग म्हणजे नेमकं काय आहे किंवा टी बडिंग कसं केलं जातं किंवा टी बडिंग मध्ये बर्ड कसा सिलेक्ट करायचा असतो. तो इथे आय हॅव पुट दी फोटोग्राफ्स ऑफ टी बडिंग. ओके, सो you can see the picture of tea budding. So at T-shaped cut is made on the selected portion of the stalk having 2 to 2.5 centimeter thickness at 15 to 20 centimeter height. Okay, so ही सायन्स स्टिक आहे. ओके, जसं ग्राफ्टिंग मध्ये सायन्स स्टिक आणि रूस्टॉक घेतला जातो तसंच इथे बडिंग मध्ये बडिंगच्या प्रोसेस मध्ये सुद्धा इथे सायन्स स्टिक, you have to select the science stick and proper stocks for budding operation. So the T-shaped cut. Okay, here in these photographs you can see the T-shaped cut is taken over rootstock. Okay, here T-shaped cut having 2 to 2.5 सेंटीमीटर थिकनेस. ओके, हा जो रूस्टॉक आहे त्याला त्याचा जो थिकनेस आहे तो 2 ते 2.5 सेंटीमीटर असायला पाहिजे आणि त्याची जी हाईट आहे रूस्टॉकची ती 15 ते 20 सेंटीमीटर असायला पाहिजे. असा रूस्टॉक सिलेक्ट करून तिथे टी शेप आकाराचा छेद घ्यायचा आहे. ओके, देन द बार्क ऑफ सिल्डिंग शुड बी स्लीप इझिली. आणि हे जे शील्ड बडिंग आहे, ओके, सो शील्ड बडिंग हे संत्रा, मोसंबी किंवा गुलाब अशा प्लांट्स वरती शील्ड बडिंग केलं जातं. ओके, सो ह्यांचे जे बार्क आहेत, ओके, ते इझिली स्लीप होतात. त्यामुळं शील्ड बडिंग हे अशा क्रॉप वरती करायचं आहे ज्यांचं जे बार्क आहे ते इझिली स्लीप होईल. ठीक आहे, देन 2 फ्लॅप्स ऑफ बार्क आर देन लूजन स्लाइटली विथ द हेल्प ऑफ बडिंग नाईफ. देन हा जो टी शेप कट घेतल्याच्या नंतर तो कट करायचा आहे आणि कट केल्याच्या नंतरला ते थोडस काय म्हणतो आपण त्याला थोडं वाईट करायचं आहे जेणेकरून आपण जो बर्ड घेतलेला आहे, ओके, इथे तुम्हाला जो बर्ड दिसत आहे, सो दिस बर्ड इज इन्सर्टेड इन दिस portion. Okay, so from this birdwood middle portion are selected. So in this rootstock the middle portion is selected and in this middle portion the T-shaped cut is taken and these birds is inserted in this middle portions. Okay, so these are the removed from the birdwood by cutting shallowly about 5 to 6 mm below and 2 to 3 centimeter above the bird. So then this shield piece containing a bird is inserted carefully in T-shaped incision made on the stalk. त्यानंतरला हा जो बर्ड आहे, ओके, तो आणि जो टी शेप बर्ड आहे तो त्याच्यामध्ये हळूवारपणे इन्सर्ट करायचा आहे. ओके, विदाउट कंटामिनेशन. त्याला त्याची जी आतील साईड आहे, ओके, त्याचे जे टिश्यूज आहेत त्याने कंटामिनेट झाले नाही पाहिजे अशा प्रकारे तो जो पोर्शन आहे तो आतमध्ये इन्सर्ट करायचा आहे. Then these birds then press firmly and tight with polythene strip. ओके, सो हा जो बर्ड आहे तो आतमध्ये इन्सर्ट केल्याच्या नंतरला तो थोडा प्रेस करायचा आहे. ओके, आतमध्ये घट्ट चिकटला पाहिजे आतल्या कॅम्बियम टिश्यूजना. रूस्टॉकच्या कॅम्बियम टिश्यू आणि हे जे सायन्स स्टिक जो आपण बर्ड घेतलेला आहे त्याचे कॅम्बियम टिश्यू जुळल्यानंतरच ते प्लांट जगण्याची शक्यता जास्त आहे किंवा बडिंग सक्सेसफुली होत असतं. सो ते प्रेस करायचे आहेत फॉर्मली अँड टाईड विथ पॉलिथिन स्ट्रीप. ओके, पॉलिथिन स्ट्रीपने 200 गेजच्या पॉलिथिन स्ट्रीपने ते घट्ट टाईट करून घ्यायचे. आफ्टर दॅट द बर्ड हॅज स्प्राउटेड, द स्टॉक इज कट टू अबाउट 10 to 15 सेंटीमीटर अबाव द बर्ड. ओके, सो स्प्राउटिंग झाल्याच्या नंतरला हे जो स्टॉक आहे तो 10 ते 15 सेंटीमीटर अबाव दी बर्ड. ओके, हा जो बर्ड आहे त्याच्या 10 ते 15 सेंटीमीटर जवळपास इथे तो कट करायचा आहे. ठीक आहे, so in this seed budding or tea budding is commonly done in citrus, avla, custard apple, jamun, bell, plum, peach, cherry, bear
अँड रोज. ओके, सो ही जी मेथड आहे ती खूपच सोपी मेथड आहे आणि बऱ्याचशा क्रॉप मध्ये ही सरसकट वापरली जाते. तो यामध्ये मला समजलंच असेल की खुंटरोपजीवक किंवा जे स्टॉक प्लांट्स आहेत, रूस्टॉक्स आहेत, ते गादी वाफ्यावरती वाढवून घ्यायचे आहेत आणि ती जवळपास 1 वर्षाची झाल्याच्या नंतर आणि त्यांचा जो रूस्टॉक आहे किंवा ती जी स्टेम आहे ते पेन्सिल साइज थिकनेस झाल्याच्या नंतरला त्यामध्ये शिल्ड बडिंग किंवा टी बडिंग हे केलं जातं आणि खुंटरोपावर साधारणपणे 25 ते 30 सेंटीमीटर उंचीवर चाकूने किंवा कटरने तो टी आकाराचा जो शेप आहे तो घ्यायचा आहे आणि तो शेप घेताना त्याच्यावरती जी लीव्ज आहेत, ओके, किंवा काटे असतील, पाने असतील ते किंवा लहान फुटी असतील त्या काढून टाकायच्या आहेत आणि हे जे लीव्ज किंवा पाने आहेत, लीव्ज आपण म्हणतो ते किंवा काटे असतात ते बडिंग करण्याच्या आधी कमीत कमी 1 महिना आधी काढायचे असतात. सो बडिंग हे सक्सेसफुली त्यामध्ये होऊ शकतं. Then another method is inverted टी बडिंग. ओके, सो इन्व्हर्टेड म्हणजे उलट पद्धतीने. ओके, इथे तुम्हाला हा जो सरळ दिसतो आहे, ओके, असा उभा जो दिसतो आहे इथे फक्त तोच इन्व्हर्ट करायचा आहे. सो ऍज द टाइम इंडिकेट्स द कट इज given on the rootstock is reverse to that of T, that is inverted T cut is given on the stalk. So this is widely used in high rainfall areas. So जिथे जास्त रेनफॉल एरियाज आहे, कोकण रिजन आहे, तिथे इन्व्हर्टेड टी बडिंग ही जनरली फॉलो केली जाते. कारण हे जे बडिंग आहे ते ऑप्टिमम सीझन आहे जून जुलै किंवा ऑक्टोबर महिना. सो ऑक्टोबर महिन्यामध्ये सुद्धा ह्युमिडिटी जास्त असते. सो तिथे पाणी आतमध्ये घुसल्यामुळं, ओके, हे जे आपण पॉलिथिन शीटने कव्हर करत असतो त्यामध्ये चान्सेस असतात की आतमध्ये पाणी जाण्याचे. तो इन्व्हर्टेड टी बडिंग हे हाय रेनफॉल एरिया आहे तिथे इन्व्हर्टेड टी बडिंग केलं जातं. तो डोळे भरण्याआधी खोडावर इंग्रजी टी आकाराचे 2 काप फक्त सालीवर घ्यावेत. ओके, ही जी साल आहे, बार्क आहे, तो बार्क वरती टी आकाराचा जो काप आहे तो घ्यायचा आहे आणि डोळा जसा आहे त्या डोळ्याच्या आकाराच्या साईजचा तो काप घ्यायचा आहे. तो टी आकाराच्या कापावरून यास टी बडिंग म्हणतात. ओके, आपण इथे टी आकाराचा शेप घेणार आहोत. सो ह्या टी आकारावरून ह्या बडिंग मेथडला टी बडिंग किंवा आपण शिल्ड बडिंग म्हणत असतो. ठीक आहे, आणि हा रिव्हर्स कट घेतल्यामुळे इथे याला इन्व्हर्टेड टी बडिंग म्हणतो आपण. सो दिस इज शिल्ड बडिंग और टी बडिंग अँड हिअर इन्व्हर्टेड टी बडिंग. तो यामध्ये थोडं उलट आहे, बाकी प्रोसिजर सेमच आहे. Then next one is patch budding. किंवा आपण त्याला ठिगळ बडिंग सुद्धा म्हणतो मराठीमध्ये. ओके, सो पॅच ऑफ बार्क is removed from the stem of the rootstock. Okay, so this patch budding is done is having hard bark. Okay, ज्यांची साल आहे ते कठीण असते जसं की आवळा. ओके, सो आवळ्यामध्ये जनरली पॅच बडिंग केलं जातं. सो पॅच ऑफ बार्क हिअर you can see this is patch. Okay, so this is sign stick and here rootstock. So this bud is taken from the sign stick and is inserted in this rootstock. So this patch of bark is removed from the stem of the rootstock. Then the patch of bud, this patch of bud of exactly same size is removed from the bud stock. So patch of bud is exactly removed from the sign stock. Okay, so this operation is generally carried out in September and October are considered most suitable month for patch budding in mango. So mango मध्ये जनरली पॅच बडिंग हे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये केलं जातं. जेव्हा पाऊस कमी कमी होत जातो. ओके, कोकणामध्ये पाऊस कमी हा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर मध्ये किंवा जनरली ऑक्टोबर मध्ये पावसाचं प्रमाण कमी असतं. सो मँगो मध्ये जनरली पॅच बडिंग हे सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये केलं जातं. सो पॅच बडिंग इज समवॉट स्लोअर अँड मोर डिफिकल्ट टू परफॉर्म दॅन टी बडिंग.
आणि हे जे पॅच बडिंग आहे ते टी बडिंग किंवा शिविल बडिंग पेक्षा थोडं डिफिकल्ट आहे परफॉर्म करण्यासाठी, किंवा ते चान्सेस जे सक्सेस रेट आहे तो फार कमी आहे. सो it is widely and successfully used on the plants with thick bark. I already told that the having thick bark crop are generally propagated by this patch budding. So this is about patch budding. So त्यामध्ये फक्त चौकोनी आकाराचा डोळा घ्यायचा आहे. ओके, पॅच जो आहे तो चौकोनी आकाराचा आहे. ठीक आहे, आणि साली सकट घ्यायचा आहे. त्याच आकाराचा भाग खुंटावरील साल काढून घेतात. नंतर काढलेला जो डोळा आहे त्यावर बसवून पॉलिथिन बट्टीने, इथे सुद्धा पॉलिथिन स्ट्रीप जी आहे किंवा पॉलिथिन शीट आहे ती यूज करून आपण ती हा जो पॅच आहे, ओके, किंवा जो बड आहे तो पॉलिथिन स्ट्रीपने किंवा पॉलिथिन शीटने कव्हर करायचा आहे. ओके, बाकी जी प्रोसिजर आहे ती सेम शील्ड बडिंग सारखीच किंवा टी बडिंग सारखीच आहे. ओके, देन नेक्स्ट वन इज फ्लूइड बडिंग. So this is another method of or modified method of patch budding. फक्त ह्यामध्ये फ्लूइड बडिंग मध्ये तुम्हाला हा जो काप दिसत आहे, ओके, दिस इज हा जो काप आहे तो गोलाकार आकाराचा आहे. ठीक आहे, रिंग आहे. सो रिलेटिवली थिक बार्क, थिकर दॅन 1 centimeter. It is successfully used in bare and cashew nut tree on the bark of rootstock. Two horizontal cuts of about 1.5 to 2 apart are made to the extent of about 3/4 of the diameter of the stem. So हे जे फ्लूइड बडिंग आहे त्यामध्ये गोलाकार आकाराची रिंग तयार केली जाते, आणि ही जनरली फ्लूइड बडिंग आहे ते बेर किंवा कॅश्यू नट मध्ये केलं जातं. So vertical cut connecting the horizontal cuts. Okay, so this is vertical cut. Vertical cut is connecting to the horizontal cut. Okay, at both the ends are made and semicircular bark, semicircular, okay, not completely circular bark is taken. So semicircular bark is removed. Sign is prepared by repeating the same method. The first stick. Hello, कोण बोलत आहे? So bursting and the bulk accompanying with flute of bark is placed again the corresponding cut portion. So ही जी रिंग आहे, जसं आपण सायन्स स्टिक पासून जसा हा बार्क कट केलेला आहे तसाच सेम रूस्टॉकला पण तसंच कट करायचा आहे, आणि ही जी साल आहे किंवा जो बड घेतलेला आहे तो आपण तसाच्या तसा इथे आपण स्टॉकला प्लेस करायचा आहे, स्टॉक वरती. ओके, अँड टाइम firmly is attended in usually ways. ओके, सो हा जो कट घेतलेला आहे तसाच्या तसाच कट आपण इकडे स्टॉकला घ्यायचा आहे, आणि तिथे हा जो बड आहे तो प्लेस करायचा आहे, आणि पॉलिथिन स्ट्रीपने तो घट्ट आवळायचा आहे. तो ही जी फ्लूट बडिंग आहे त्यात फक्त गोलाकार आकाराची खुंटाची साल जी आहे ती आपण घेतो. त्यानंतर तशाच प्रकारची कलम काडीवर सुद्धा साल डोळ्यासह काढतात. त्यानंतर ती डोळ्यासह साल नंतर खुंटरूपावर बसवायची आहे. ओके, ही जी डोळ्यासकट काढलेली जी साल आहे ती तशीच्या तशी आपण खुंटावरती किंवा रूस्टॉक वरती आहे ती बसवायची आहे. तो खुंटाच्या रोपावरील साल पूर्ण गोळा करण्याकरता 10% साल. ओके, हे फक्त इथे तुम्हाला दिसत आहे सायन्स स्टिक. ओके, तो 10% फक्त साल तशीच्या तशी ठेवलेली आहे. ओके, 90% ही जी बार्क आहे ती रिमूव्ह केलेला आहे. आणि सेम हिअर ह्या साईडला तुम्हाला दिसत असेल मागच्या साईडला, तर ही जी साल आहे ती रूस्टॉक वरती अशा प्रकारे बसवायची आहे. तो ह्यामुळे सक्सेस रेट जो आहे तो वाढत असतो. सो फ्लूइड बडिंग इज डन फॉर इन्क्रीजिंग द सक्सेस रेट इन फ्लूइड बडिंग. नेक्स्ट वन इज रिंग बडिंग. ओके, आपण फ्लूइड बडिंग बघितली, त्यामध्ये फक्त 10% जी बार्क आहे तो तसाच्या तसा ठेवायचा आहे, आणि इथे पूर्ण जी बार्क आहे तो कट करायचा आहे. ओके, पूर्ण बार्क जो आहे तो कट करून इकडे सायन्स रूस्टॉक वरती तो तसा प्लेस करायचा आहे. सो
The nature and method renders its usefulness only to small stock of not more than 3/4 to 1 diameter. ओके, ह्यामध्ये एका सेंटीमीटर पेक्षा जास्त थिकनेस नसावा जो आपण खुंटरोप घेणार आहोत तो त्याला. देन बडिंग ऑपरेशन इज परफॉर्म when the plant is in sap flowing condition. ओके, सॅप फ्लोविंग कंडिशन जेव्हा असतो झाडामध्ये, ओके, त्याची डॉर्मन्सी ब्रेक झाल्याच्या नंतरला जेव्हा सॅप फ्लोविंग कंडिशन असते तेव्हा हे बडिंग ऑपरेशन, रिंग बडिंग हे केलं जातं. Then a complete 1.5 to 2 ring bark is removed around the stem of stalk. Then a complete ring of bark of the same length. Okay, complete ring of bark. इथे तुम्हाला दिसत असेल की complete ring of bark. फ्लूइड बडिंग मध्ये फक्त 10% बार्क जो आहे तो तसाच्या तसा ठेवायचा आहे. बाकी रिंग बडिंग मध्ये complete ring of bark is taken and the same length with a prominent plumpy healthy bud is removed from bud stick when placed on rootstock. It extends all around the stalk. After placing the ring in position, tying is done in usual manner. Failure of the bud to unite result in loss of terminal portion of stalk above the ring portion. So ring budding मध्ये फ्लूइड बडिंग आणि रिंग बडिंग मध्ये काय फरक आहे तर फ्लूइड बडिंग मध्ये आपण फक्त 10% बार्क जो आहे तो तसाच ठेवणार आहोत आणि रिंग बडिंग मध्ये पूर्ण जो बार्क आहे तो आपल्याला घ्यायचा आहे. हा फक्त फरक आहे. तो खुंटकाडीवरील 100% 100% गोलाकार साल काढून त्या ठिकाणी कलम काडीवर डोळा त्याच आकारमानाचा काढून बसवायचा आहे. ठीक आहे. आणि ही पद्धत यशस्वी होण्यासाठी खुंटरोप रसरशीत असावे. ओके, मी तुम्हाला म्हटलं की सॅप फ्लोविंग कंडिशन. So these rootstocks in sap flowing conditions आणि जो थिकनेस आहे rootstockचा तो 1.5 to 2 सेंटीमीटर. ओके, सो एवढा असावा लागतो. Then forecut budding. So in this forecut budding in Maharashtra state, success has been achieved in mango by this method. ओके, मँगो मध्ये जनरली फोरकट बडिंग हे महाराष्ट्रामध्ये केलं जातं. अँड दिस फेवरेबल सीझन फॉर ऑपरेशन इज जुलै टू सप्टेंबर. अँड फेवरेबल सीझन कोणता आहे तर जुलै आणि सप्टेंबर. तर इन दिस फोरकट बडिंग द सिलेक्शन ऑफ बड स्टिक एज वेल एज रूस्टॉक इज द सेम एज शील्ड बडिंग. ओके, जसं शील्ड बडिंग आहे तसंच हे फोरकट बडिंग सुद्धा आहे. So in this forecut budding at this height of about 9 to 12 from ground level. Okay, 9 to 12 centimeter from the ground level. Horizontal cut is taken on the rootstock and then 2 vertical cut from either end of the horizontal cut extending downwards are taken and a flap of bark is pulled cut exposing a rectangular portion of about 1 to 2 centimeter on this rootstock. So इथे मी पिक्चर पुट केलेला आहे. सो फोरकट बडिंग मध्ये बघा अशा पद्धतीने हे फोरकट बडिंग केलं जातं. इथे फोटोग्राफ आहे. तो हा रूस्टॉक आहे आणि रूस्टॉक वरती अशा पॅच बडिंग जसं केलं जातं. ओके, पॅच जसा हा चौकोनी आकाराचा आहे तसंच पॅच इथे सुद्धा घेतला जातो आणि ज्याची जी साल आहे किंवा बार्क आहे जो थिक आहे किंवा जाडसर आहे अशा झाडांवरती हे फोरकट बडिंग केलं जातं. सो रेक्टेंग्युलर पीस ऑफ बार्क along with mature plumpy bud of the same size is removed from the selected bud stick. ओके, यामध्ये रेक्टेंग्युलर साईजचा जो बार्क आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आणि having proper bud, dormant bud is taken. Then the piece of bark is then filtered with exposed portion on rootstock and secure well. Then the panel of bark is then released to its original position and tied back swiftly. त्यानंतरला हा जो बार्क आहे सॉरी हा जो बर्ड आहे घेतलेला तो आपण rootstock वरती पॅच जो आपण प्रिपेअर करणार आहोत. सो हा जो पॅच आहे तो तसाच्या तसा rootstock वरती प्रेस करायचा आहे आणि सुतळीने किंवा पॉलिथिन स्ट्रिंगने किंवा शूटने टाइटली बांधायचा आहे. Then manuring, watering of rootstock is carried out as and when required.
त्यानंतरला मॅन्युअर आणि वॉटरिंग हे रेग्युलरली द्यायचं आहे रूस्टॉकला. आफ्टर अबाउट 15 days दी बँडेज इज रिमूव्ह. ओके, हे जे सुतळीने आपण जे बांधलेलं आहे ते आपण रिमूव्ह करायचं आहे. द पॅनल ऑफ बार्क इज पुल्ड आउट अगेन and the bird inside observed. Okay, so if the bird shown the sign of sprouting, the panel of bark is removed by taking horizontal incision to the downward side of its on the rootstock and bird again bandage, keeping exposed the growing points in usual way. तो स्प्राउटिंग झालेला आहे की नाही ते पाहायचं आहे. जर झालेलं असेल तर बँडेज रिमूव्ह करायचे आहे, अदरवाईज ते तसं ठेवायचं आहे बांधून. ओके, if bird does not show the sign of sprouting, the panel of bark is released to its original position and bandage done usual way. After 15 days, the same procedure is followed. Then within 3 to 5 weeks or 1 month after budding, the bird sprouts. When this shoot coming from bird grows vigorously, the terminal shoot of the rootstock is removed or cut off in 2 or 3 steps, as is done in the case of shield budding. Okay, जसं आपण shield budding मध्ये केलेलं आहे तसंच इथे ह्या forkut budding मध्ये सुद्धा तसंच सेम प्रोसिजर आहे. फक्त ह्यामध्ये उभट चौकोनी आकाराचा जो आपण बर्ड घेतलेला आहे तो उभट चौकोनी आकारामध्ये घ्यायचा आहे. ओके, त्यानंतर जो रूस्टॉक घेतलेला आहे त्यामध्ये 2.5 सेंटीमीटर लांबीच्या व 1.25 सेंटीमीटर अंतरावर 2 उभट चिरा घेतात. ठीक आहे, हा जो आपण बर्ड इथून घेतलेला आहे तो चौकोनी आकाराचा घ्यायचा आहे. ओके, चौकोनी किंवा हा रेक्टेंगुलर आकाराचा घेतलेला आहे. त्यावरती 2.5 सेंटीमीटर लांब हा जो दिसतोय तो 2.5 सेंटीमीटर लांब आणि 1.25 सेंटीमीटर रुंदीचा जो हा कट पोर्शन आहे तो उभट घ्यायचा आहे. तो वरच्या बाजूने या चिरा जोडून काप घ्यावा व साल अलगदपणे काढून घ्यायची आहे. अलगद साल काढून घ्यायची आहे. त्यानंतर साल काढलेल्या जागेत तयार केलेला काढलेला डोळा ठिगळ दिल्याप्रमाणे बसवून घ्यावा. आणि ह्यामध्ये हा जो बर्ड आहे तो ह्याच्यामध्ये अलगद बसून घ्यायचा आहे. त्यामध्ये जे टिश्यूज जे आहेत त्यांना कंटामिनेट करायचे नाहीये किंवा त्या टिश्यूना हात लावायचा नाहीये, त्यामुळे कंटामिनेशन होण्याची चान्सेस जास्त असतात. ओके, आणि जवळपास 4 ते 5 आठवड्याने किंवा 3 ते 5 आठवड्याने त्या डोळ्याचे म्हणजे जो बर्ड आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे. जर डोळा सुकला असेल तर कलम मेलं असं समजायचं. ओके, जर हा जो डोळा आहे तो सुकला असेल, ड्राय झाला असेल तर ते कलम मेलं असेल असं समजायचं. Then next last one method is chip budding. So chip budding is a successful method of budding when the bark of stalk does not slip easily. Okay, यामध्ये चिप बडिंग मध्ये तुकडा बडिंग सुद्धा म्हटलं जातं याला, तुकडा कलम. सो हे जे चिप बडिंग आहे त्यामध्ये जो रूस्टॉक मध्ये जो बार्क आहे, रूस्टॉक मधून जो आपण बार्क घेणार आहोत तो इझिली स्लिप होत नाही. सो अ चिप ऑफ बार्क अँड वूड इज रिमूव्ड फ्रॉम द स्मूथ सरफेस बिटवीन दी नोड्स ऑफ द स्टॉक. ओके, स्मूथ सरफेस पासून आपण हा जो ही चिप आहे ती घ्यायची आहे. Then a chip of similar shape and size is then removed from the bird wood of desired cultivar, for which a 2 to 3 centimeter long downward cut is made through the bark and slightly into the wood of the stalk. Then a second cut of about 2.5 centimeter is made so that it bisects the first cut at an angle of 30 to 45. In this way, this chip of wood is removed from the stalk. So this chip budding is usually done in grape. So या chip budding मध्ये जी कलम काडीवरची जी डोळ्याची साल आहे ती सहजपणे तुटत नाही. तो अशा वेळेला इतर पद्धतींपेक्षा चिप बडिंग पद्धत ही खूप सोयीची आहे किंवा सक्सेसफुल चान्सेस जे आहेत, सक्सेस रेट जो आहे तो या चिप बडिंग मध्ये हाय आहे. तो या पद्धतीने डोळे भरण्यासाठी कुंटरोपाची जाडी, ओके, जी थिकनेस आहे तो 2.5 सेंटीमीटरचा असायला पाहिजे. तो डोळकाडीवरून डोळा काढताना, ओके, किंवा सायन्स्टिक वरून आपण जेव्हा स्प्राउटेड बर्ड घेत असतो तो
सालीसह आतील काठाचा पातळ थर येईल अशी काळजी घ्यायची आहे. तो अशा रीतीने काढलेला डोळा जो आहे तो खुंट रोपावर तेवढ्याच आकाराची साल ही रूफटॉप वरती काढायची आहे आणि त्यावरती आतमध्ये बसवायचा आहे. आणि त्यानंतर पॉलिथिन स्ट्रिपने किंवा पॉलिथिन शीटने आपण तो डोळा बांधून घ्यायचा आहे. तो जे स्ट्रीप बडिंग आहे ते अशा पद्धतीने केले जातं. ओके, 2 ते 2.5 सेंटीमीटर जाडीचा जो रूस्टॉक आहे त्यापासून असं स्लॅन्टिंग कट घ्यायचा आहे. ओके, स्लॅन्टिंग कट अबाउट 2 to 2.5 सेंटीमीटर, हे बघा इथपर्यंत घ्यायचा आहे, ते तुम्हाला दिसत आहे. त्यानंतरला हा जो कट आहे तो तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. ठीक आहे, असं स्लॅन्टिंग कट घ्यायचा एका बाजूला रूस्टॉकच्या. त्यानंतरला सायन्स स्टिक वरून हा जो कट आहे तो हा स्प्राउट रिमूव्ह करायचा आहे. त्यानंतर रूस्टॉक आहे इथे. ओके, सो रूस्टॉकला सुद्धा सेम कट घ्यायचा आहे आणि त्यानंतरला हा जो स्प्राउटेड बर्ड आहे. ओके, सो स्प्राउटेड बर्ड इज इन्सर्टेड इनटू दिस रूस्टॉक and after that these united, and after this union this part is tied with polythene strip or bandage. Okay, so this and here wrapping rootstock bud with plastic. त्यानंतरला हे युनाइट झाल्याच्या नंतरला हे स्प्राउटिंग तुम्हाला 2 ते 3 महिन्यामध्ये दिसेल. तो हे जे रिंग बडिंग आहे ते अशा पद्धतीने केलं जातं. तो हे बडिंग बद्दल झालं. त्यानंतर आपण पाहणार आहोत कटिंग. ओके, so cutting means it is a detached method of propagation in which any vegetative part of plant is separated and planted to regenerate the missing parts and develop itself into a new plant. So this is definition of cutting. तुम्हाला ग्राफ्टिंग, बडिंग, एअर लेअरिंग किंवा बाकीच्या ज्या मेथड्स आहेत सगळ्यांच्या डेफिनेशन माहीत असायला पाहिजे. So this is a method of asexual method of propagation. It is cutting. So cutting means it is a detached method. Okay, detached means काढून टाकणे. Okay, so it is a detached method of propagation in which any vegetative part of the plant is separated and planted to regenerate the missing parts and develop itself into a new plant. So this method is commonly used in plants which roots easily and readily. Thus, multiplication of plant is very quick and cheap. Okay, so कटिंग ने प्रपोगेशन हे तुम्ही लेमन मध्ये सुद्धा पाहिलं असेल. ओके, किंवा लेमन मध्ये किंवा बाकीचे ऑर्नामेंटल क्रॉप्स आहेत, एक्यालिफा आहे किंवा रोज आहे, तो त्यामध्ये कटिंग ने प्रपोगेशन केलं जातं. तो कटिंग मध्ये कटिंग का केलं जातं किंवा व्हॉट इज द पर्पज ऑफ कटिंग? So multiplication of plants by cuttings includes stem, root and leaf cuttings. Okay, हे जे मल्टिप्लिकेशन आहे बाय कटिंग हे आयदर स्टेम कटिंगने केलं जातं किंवा रूट कटिंगने आयदर और लीफ कटिंगने. ओके, सो दी स्टेम कटिंग्स आर ऑफ 4 टाइप्स. स्टेम कटिंग मध्ये सुद्धा 4 टाइप्स आहेत. हार्डवुड कटिंग, सेमी हार्डवुड कटिंग, सॉफ्टवुड कटिंग and herbaceous cutting. Then the success in propagation by cutting depends upon factors such as condition of mother plants, parts of tree where cuttings are made, then time of year and care while planting and after care. So आपण कटिंग हे वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतो. त्यामध्ये स्टेम कटिंग आहे, रूट कटिंग आहे, लीफ कटिंग आहे. ओके, तुम्हाला स्टेम कटिंग माहित असेल किंवा रूट कटिंग सुद्धा माहित असेल, पण लीफ कटिंगने तुम्ही प्रपोगेशन हे फार तुम्ही पाहिलं असेल किंवा व्हेरी फ्यू स्टुडंट्सने माहित असेल की लीफ कटिंग सुद्धा केलं जातं. बाकी स्टुडंट्सना कदाचित माहित सुद्धा नसेल की लीफ कटिंगने सुद्धा प्रपोगेशन केलं जातं. सो आपण लीफ कटिंगने सुद्धा प्रपोगेशन केलेले प्लांट्स पाहणार आहोत, त्यांचे एक्झाम्पल पाहणार आहोत. तुम्ही सुद्धा सर्च करा की वेगवेगळ्या पद्धतीने प्रपोगेशन कसं केलं जातं. देन in the stem cuttings there are 4 types. First one is hardwood cutting, then semi hardwood cutting, softwood cutting and herbaceous cutting. So हे जे वर्ड्स आहेत हार्डवूड, सेमी हार्डवूड, ओके, ह्या शब्दावरूनच तुम्हाला कळेल की नेमकं कटिंग कशा पद्धतीने केलं जातं किंवा कोणत्या प्लांट मध्ये कोणती मेथड्स आहे कटिंगची ती आवश्यक आहे किंवा सक्सेसफुली होऊ शकते. देन हे जे कटिंग आहे ते डिपेंड कशावरती आहे तर मदर प्लांट वरती. ओके,
मदर प्लांट वरती अवलंबून आहे. देन पार्ट्स ऑफ दिस ट्री वेअर कटिंग्स आर मेड, आणि जे आपण पार्ट्स घेणार आहोत त्यावरती डिपेंड आहे. देन टाइम ऑफ इयर, टाइम ऑफ सीझन and care while maintain where care while planting and after care. So for this cutting, these materials are required, which is secator, then rooting media. Rooting media in the sense sphagnum moss or clay soil. So these are the rooting media, soilless media. Then nursery beds or pots and kurpi. Okay, so these are the materials which is required for cutting. So first we see the stem cutting. So in this stem cutting, next to the seed, the stem cuttings are most convenient and popular method of plant propagation. Okay, stem cutting हे फार convenient आणि popular method आहे propagation ची. A stem cutting is any cutting taken from main shoot of plant or any side shoot growing from the same plant or stem. Then it is essential for cuttings to have a sufficient reserve food to keep tissue alive until root and shoot are produced. So next one is the shoots are with high carbohydrates contain roots better. Okay, ज्या shoots मध्ये carbohydrates percentage जास्त आहे ते fast किंवा better root produce करू शकतात. Then cuttings from new shoots, roots better as compared to older shoot of the plant based on maturity of shoots. The stem cuttings are classified. Okay, the stem cuttings are classified into hardwood cutting, semi-hardwood cutting, herbaceous cutting, and leaf cutting. Okay, so first we'll see the hardwood cutting. So in this hardwood cutting, the hardwood cuttings are made from mature and lignified stems of shrubs and trees. Okay, हे जे hardwood cutting आहे ते mature आणि लिग्निफाईड स्टेम्स पासून, स्ट्रक्सच्या किंवा ट्रीजच्या लिग्निफाईड स्टेम पासून हे हार्डवूड कटिंग आहे ते घेतलं जातं. ओके, सो प्रोसिजर काय आहे हार्डवूड कटिंगची, तर 1 year ओल्ड शूट्स करंट इयर, ओके, फ्रॉम करंट इयर सीझन और ऑफ प्रीवियस सीझन ग्रोथ अबाउट लीड पेन्सिल थिकनेस फ्रॉम हेल्दी विगरस अँड यंग प्लांट्स. ओके, हे जे हार्डवूड कटिंग आहे हे हार्डवूड कटिंग घेताना ते जे मदर प्लांट आहे ते हेल्दी असायला पाहिजे, having pencil size thickness, vigorous, and it should be young one. Okay, so it is these cuttings are taken from 1 year old shoots or current season growth. Then these cuttings are taken from 10 to 25 centimeter in length. ते 10 ते 25 सेंटीमीटर लेंथ पेक्षा जास्त नसायला पाहिजे हार्डवूड कटिंग. ओके, तुम्हाला या ट्रेज मध्ये हे ज्या कटिंग दिसत आहेत त्या जवळपास 15 ते 25 सेंटीमीटर अंतरापर्यंतच फक्त असू शकतात. ओके, सो इच कटिंग शुड हॅव ऍटलीस्ट 2 or 3 बर्ड्स. त्यांना इथे तुम्हाला पाहायला मिळत असेल, हा इथे बर्ड आहे, त्यानंतर इथे बर्ड आहे, तो त्यांना ऍटलीस्ट 2 to 3 बर्ड्स असायला पाहिजे, अशा कटिंग सिलेक्ट करायच्या आहेत. While preparing the cuttings, a straight cut is given at the base of shoot, about 0.3 centimeter below the node, while a slanting cut 1 to 2 centimeter above the bud is given at the top. Okay, so आपण समजा रोजचं प्लांट आहे. ओके, अगदी 2 मीटर पर्यंत रोजचं प्लांट वाढलेलं आहे आणि त्याच्यापासून आपल्याला जर कटिंग घ्यायची असते. ओके, सो आपण त्यापासून कटिंग घेताना आपण काय विचार करणार की ते हेल्दी असायला पाहिजे, विगरस असायला पाहिजे, देन यंग वन असायला पाहिजे, अँड इट शुड बी करंट सीझन ग्रोथ अँड 1 year ओल्ड शूट्स. ओके, हा क्रायटेरिया झाला सिलेक्शन ऑफ कटिंगचा. त्यानंतर जे आपण कटिंग घेणार आहोत, जेव्हा आपण 10 ते 25 सेंटीमीटर पर्यंत कटिंग घेणार आहोत, त्याचा जो बेस जो आहे, कटिंगचा जो बेस आहे, ओके, तो त्याला जो बेसचा जो कट आहे तो स्ट्रेट कट घ्यायचा आहे. ओके, सिंपल असा पकडून स्ट्रेट कट घ्यायचा आहे बर्ड पासून 0.3 सेंटीमीटर अंतरापर्यंत. ओके, इथे तुम्हाला आता पिक्चर मध्ये किंवा तुम्हाला
थोडं तुम्ही समजून घ्या. बेस ऑफ शूट्स अबाउट 0.3 सेंटीमीटर बिलो दी नोड. ओके, जो बेसल पोर्शन आहे कटिंगचा, त्या बेसल पोर्शनला जो नोड असेल त्या नोडच्या खाली 0.3 सेंटीमीटरला कट घ्यायचा आहे, स्ट्रेट कट घ्यायचा आहे. व्हाईल अ स्लॅन्टिंग कट इज टेकन 1 to 2 सेंटीमीटर अबाव दी बर्ड. आणि हा इथं तुम्हाला दिसत असेल. ओके, हा जो टॉप पोर्शन आहे, इथे तुम्हाला जो टॉप पोर्शन दिसत आहे, या टॉप पोर्शनच्या 1 ते 2 सेंटीमीटर अंतरावरती स्लॅन्टिंग कट घ्यायचा आहे. ओके, तिरका काप घ्यायचा आहे. तो तुम्हाला इझिली कळेल की नेमका बेसल पोर्शन कोणता आहे आणि अप्पर पोर्शन कोणता आहे, हे तुम्हाला इझिली समजू शकेल. आणि तुम्हाला प्लांट जेव्हा आपण पॉलिथिन बॅग मध्ये किंवा जेव्हा रेस बेड्स वरती किंवा फ्लॅट बेड्स वरती आपण ते ग्रो करतो, तेव्हा तुम्हाला ते इझिली अंडरस्टँड होईल. ओके, देन रिमूव्ह दी लिव्स फ्रॉम दी कटिंग्स. ओके, कटिंग्स वरती जे लिव्स असतात किंवा काटे असतात ते रिमूव्ह करायचे असतात. काटे अशासाठी रिमूव्ह करायचे असतात की ते आपण जेव्हा प्लांटिंग करत असतो तेव्हा काटा आपल्या हाताला लागून डॅमेज होऊ नये. ओके, सो ट्रीटिंग कटिंग्स विथ 100 to 5000 ppm IBA. ओके, सो हा जो बेसल पोर्शन आहे कटिंग्सचा, तो बेसल पोर्शनला आपण केरेडिक्स पावडर किंवा IBA ऍट द रेट ऑफ 100 to 5000 ppm त्याने हे जे कटिंग्स आहेत ह्या ट्रीट करायच्या आहेत. देन प्रेस द सॉइल अराउंड कटिंग फर्मली. ओके, सो आणि हा जो बेसल पोर्शन आहे त्या जवळची सॉइल आहे ती टाइटली प्रेस करायची आहे. आणि हे जे हार्डवूड कटिंग आहे ते ग्रेप मध्ये, फिग मध्ये, पोम ग्रेनेट मध्ये, मलबेरी अँड फाल्सा मध्ये हे कॉमनली प्रॅक्टिस केलं जातं. सो दिस इज हार्डवूड कटिंग. Then semi-hardwood cutting. So in this semi-hardwood cuttings are prepared from semi-mature 6 to 9 month old slightly woody shoot. Okay, so जे woody plants आहेत, तुम्हाला बोगनविलिया माहित असेल. ओके, किंवा अलामेंडा आहे, हे ऑर्नामेंटल प्लांट्स आहेत, अलामेंडा किंवा बोगनविलिया. तो अलामेंडामध्ये किंवा बोगनविलियामध्ये हे सेमी हार्डवूड कटिंग केलं जातं. So the semi-hardwood cuttings are prepared from semi-mature 6 to 9 month old, slightly woody shoot. Okay, so these are succulent and tender in nature and are usually prepared from growing wood or current season growth. Current season growth पासून हे जे कटिंग्स आहेत त्या घेतल्या जातात. आणि हे जे कटिंग्स आहेत त्या टेंडर असतात किंवा युजली सक्युलेंट्स. ओके, सक्युलेंट्स मीन्स त्यामध्ये सक्युलेंट्स म्हणजे आपल्याला सक्युलेंट्स मध्ये तुम्हाला माहित असेल ॲकॅलिफा बघितलं असेल तुम्ही, तर असे प्लांट्स असायला पाहिजेत, त्या कटिंग्स असायला पाहिजेत. देन दी लेंथ ऑफ कटिंग्स व्हेरीज फ्रॉम 10 to 20 सेंटीमीटर. आणि इथे तुम्हाला पाहायला मिळते की ह्या ज्या कटिंग्स आहेत त्या 10 ते 20 सेंटीमीटर पर्यंत फक्त असायला पाहिजे सेमी हार्डवूड कटिंग मध्ये. ओके, दिस कटिंग्स आर प्रिपेअर्ड बाय ट्रिमिंग दी कटिंग विथ स्ट्रेट कट बिलो अ नोड. ओके, इथे तुम्हाला बघायला मिळेल की हा जो बेसल पोर्शन आहे कटिंग्सचा तिथे आपल्याला स्ट्रेट कट घ्यायचा आहे. आणि अप्पर पोर्शन जो आहे बर्ड पासून 1 ते 2 सेंटीमीटर वरती तिथे स्लॅन्टिंग और तिरपा कट घ्यायचा आहे आपल्याला. ठीक आहे. However, it is better to retain 2 or 4 leaves on the top of cutting. सगळ्याच कटिंग वरचे सगळेच लिव्स काढायलाच पाहिजे असं काही नाही, त्यावरती आपण 2 ते 3 लिव्स हे रिटेन करू शकतो. Treating the cuttings with IBA before planting gives better yield in guava or lemon. Okay, जे IBA सोल्युशन आहे किंवा केरेडिक्स पावडर आहे, तो केरेडिक्स पावडर हे रूटिंग हार्मोन आहे. तो त्याचा यूज काय आहे तर फास्ट रूटिंग होतं. तो हे जे सेमी हार्डवूड कटिंग आहे ते गोवामध्ये किंवा लेमन मध्ये सर्रास केलं जातं, किंवा ॲकॅलिफा आहे, बोगनवेलिया आहे, त्या क्रॉप मध्ये सेमी हार्डवूड कटिंग केलं जातं. Then next one method is softwood or greenwood cutting. Okay, so this softwood मध्ये तुम्हाला समजलं असेल की एकदम सॉफ्ट जे प्लांट्स आहेत, ओके, ज्यांचं जे स्टेम आहे ते सॉफ्ट आहे, अशा प्लांट्स मध्ये सॉफ्टवूड कटिंग केलं जातं. सो दिस सॉफ्टवूड कटिंग इज प्रिपेअर्ड फ्रॉम सॉफ्ट
succulent and non-lignified 3 to 6 month old shoot which have not become hardy or woody. ओके, सो सॉफ्टवूड मध्ये मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बघा त्यामध्ये हे जे सॉफ्टवूड कटिंग आहे ते सॉफ्ट सक्युलंट, ओके सक्युलंट मीन्स हे बघा अशा पद्धतीचे वॉटरी, थोडक्यात वॉटरी असतात ते जे स्टेम आहे ते वॉटरी असतं. So soft, succulent and non-lignified 3 to 6 month old shoot which have not become hard or woody. And usually the cutting size is about 5 to 15 centimeter, but it varies from species to species. या सॉफ्टवूड मध्ये सॉफ्टवूड कटिंग मध्ये 5 ते 15 सेंटीमीटर पर्यंत जी लेंथ आहे ती आपण घेतो, पण हे जे डिपेंड आहे कशावरती तर स्पेसिस वरती डिपेंड आहे. जनरली कोलियस असेल, ओके कोलियस दिस इज annual, sorry, this is the ornamental plant which requires shade, okay, or this is the shade living plant, coleus. So in this coleus we taken about 5 to 10 centimeter length of softwood cutting. So usually few leaves are retained and before planting treatment with oxygen is beneficial. सो ह्यामध्ये सुद्धा आपण 2 ते 3 दिवस आपण सुद्धा ठेवू शकतो, बाकीचे आहे ते रिमूव्ह करायचे आहे. ओके, बिफोर planting these cuttings are treated with IBA solution, okay, or Keradix powder for better rooting. So this is commonly used for rootstocks of apple, peach, plum and cherry in mist condition. Okay, so mist condition हे propagation structures आहेत, propagation methods त्यानंतर propagation structures आहेत, पॉली हाऊस, ग्रीन हाऊस, त्यामध्ये मिस्ट चेंबर जे आहे. सो हे जे सॉफ्टवूड कटिंग आहे ह्या ज्या सॉफ्टवूड कटिंग असतात त्या मिस्ट चेंबर मध्ये ठेवायचे असतात. Then herbaceous cutting, okay, so this is another method of cutting. So in this herbaceous cutting, the cuttings are prepared from terminal soft, succulent and tender portion of about 1 to 3 month old shoots of currants growth under mist condition, ensuring warm and humid climatic condition. ओके, सो मिस्ट कंडिशन मध्ये अशासाठी ठेवायचे की ते वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट असतं, ओके, किंवा वॉर्म अँड ह्युमिड क्लायमॅटिक कंडिशन्स या कंट्रोल क्लायमॅटिक कंडिशन्स असतात. त्यामुळं ह्या ज्या कटिंग्स आहेत त्यांना प्रॉपर रुटिंग किंवा प्रॉपर एन्व्हायरमेंटल कंडिशन मिळण्यासाठी ह्या ज्या कटिंग्स आहेत त्या आपण मिस्ट चेंबर मध्ये ठेवत असतो. सो दिस इज कॉमनली युज्ड इन ऑर्नामेंटल प्लांट्स. सो हर्बेशियस कटिंग इज कॉमनली डन इन हर्बेशियस प्लांट्स. सो इथे तुम्हाला पिक्चर मध्ये पाहायला मिळत असेल की हर्बेशियस कटिंग कशा प्रकारे केलं जातं. हे ब्लेडने किंवा सिकेटरने कट करायचं आहे आणि हे जे कटिंग आहे तो इथे सँड आहे, सॉइल और कंपोस्ट. सो दिस इज पॉटिंग मीडिया आणि या पॉटिंग मीडिया मध्ये हे जे कटिंग आहे ते आपण ठेवू शकतो. तुम्हाला ॲलोवेरा माहित असेल, ओके, सो ॲलोवेरा मध्ये सुद्धा हर्बेशियस कटिंग केलं जातं. Then leaf cutting or leaf bud cutting. So here leaf cutting with petiole or leaf cutting without petiole. Okay. So in this leaf cutting, बेगोनिया मध्ये सुद्धा लीफ कटिंग केलं जातं. Then leaf cutting should preferably be prepared during growing season because bud if enter in dormancy may be difficult to force to active stage. So leaf bud cutting consists of leaf blade, petiole and shoot piece of stem with attached axillary bud of active growing leaves. So in these cuttings, 1 to 1.5 centimeter stem portion is used when propagating material is small. So यामध्ये लीफ कटिंग ने सुद्धा प्रोपोगेशन केलं जातं. So leaf bud cutting are best made from material having well developed bud and healthy actively growing leaves. So high humid condition is essential for better success in leaf cutting. ह्या लीफ कटिंग साठी ह्युमिड कंडिशन्स ह्या आवश्यक आहेत आणि हे जे लीफ कटिंग आहे ते ब्लॅकबेरी मध्ये, लेमन मध्ये किंवा रास्पबेरी मध्ये केलं जातं. Then root cutting, okay,
This is commonly used in apple, pear, cherry, guava, blackberry, fig, raspberry, wood apple. Okay, so these root cuttings should be taken from root pieces of young stock plants in late winter or early spring when the roots are well supplied with store food but before new growth starts. हे जे रूट कटिंग आहे ते हिवाळा संपता संपता किंवा पावसाळा सुरू व्हायच्या आधी आपण रूट कटिंग करायचं आहे. ओके, त्याची नवीन ग्रोथ स्टार्ट होण्याच्या आधी. अँड it is important with root cuttings to maintain correct polarity when planting, as the new shoot develop from the proximal end, that is from the part close to the ground. The proximal end of the root piece should always be up. Okay, हा जो proximal end and distal end. So proximal end means upper portion or upper part of this cutting, and a distal end means lower part of this cutting. तो प्रॉक्सिमल एंड आहे तो नेहमी वरच्या साईडला असायला पाहिजे आणि डिस्टल एंड आहे तो नेहमी जमिनीच्या साईडला किंवा बिलो दी ग्राउंड लेवल अशा पद्धतीने हे रूट कटिंग केलं जातं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी बडिंग अँड कटिंग. तो कोणाला काही डाऊट्स असतील तर विचारा. आणि तुमची एक्झामचं टाइम टेबल हे तुम्हाला मिळालंच आहे असेल. तुमची एक्झाम आहे ती आय थिंक 24 मे पासून आहे. ओके, बरोबर ना? हो सर. ओके, तर आतापर्यंत स्कोप अँड इम्पॉर्टन्स, ब्रांचेस, देन सॉइल अँड क्लायमेट रिक्वायरमेंट्स अँड प्रपोगेशन मेथड्स, दॅट इज सेक्शुअल अँड असेक्शुअल मेथड ऑफ प्रपोगेशन. त्यामध्ये आपल्याला फक्त आता मायक्रो प्रपोगेशन सुद्धा राहिला आहे. बाकी ग्राफ्टिंग, लेअरिंग, कटिंग, बडिंग ते आपण कव्हर केलेलं आहे. ओके, सो 15 मार्क्सची टेस्ट असेल. त्याआधी एक प्रॅक्टिस टेस्ट म्हणून आपण उद्या किंवा परवा प्रॅक्टिस टेस्ट घेणार आहोत, जेणेकरून तुम्हाला मिड एक्झामला काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत. ओके, सो बिफोर वी एंड दिस लेक्चर, you can ask any queries regarding the midterm exam or syllabus. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही फ्रीली विचारू शकता. काही मिडटर्म एक्झाम कशी द्यायची किंवा तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील सिलेबस बद्दल किंवा नोट्स बद्दल किंवा शिकवल्याच्या बद्दल काही डाऊट्स असतील तर तुम्ही, आपल्याला आज वेळ आहे. ओके, अजून आय थिंक अर्धा तास वेळ आहे. तर तुम्ही बिंदास विचारू शकता काही डाऊट्स असतील तर. सर मिड टर्म एक्झामला एकूण किती क्वेश्चन्स असणार? सी, हा कोर्स जो आहे तो 1+1 आहे. ओके, 1+1 आहे की 2+1 कोर्स आहे? क्रेडिट किती आहे या कोर्सचं? 1+1. ओके, 1+1 आहे. सो तुमची जी एक्झाम आहे ती त्यामध्ये 20 MCQ असतील आणि 15 मिनिट्स एवढा वेळ असेल तुम्हाला. आलं लक्षात? 20 MCQ आणि 15 मिनिट वेळ. कळलं का? ओके सर. हा, देन अजून कोणाला काही प्रॉब्लेम, कोणी काही विचारायचं असेल तर विचारा. मिड टर्म एक्झामच्या आधी आपल्याला अजून एक आठवडा मिळणार आहे. ओके, सो आपण त्यामध्ये जे प्रोपोगेशनचे जे राहिलेले मेथड्स आहेत, मायक्रो प्रोपोगेशन असेल, ओके, सो आणि किंवा तुम्हाला ज्या काही क्वेरी असतील तर आपण त्या लेक्चरमध्ये क्लिअर करू आणि तुम्हाला मिड टर्म एक्झामला मग काही प्रॉब्लेम येणार नाही असं मला तरी वाटतंय. पण त्याआधी जर तुम्हाला आता जेवढा पोर्शन झालेला आहे 20 मार्क्सची एक्झाम असेल, सॉरी 10 मार्क्सची एक्झाम असेल, 20 MCQs असतील. ओके, 10 मार्क्सची एक्झाम असेल आणि 20 MCQ असतील. ओके, 2 MCQ ला 1 मार्क. आलं का लक्षात?
सर एक्झाम गुगल फॉर्म वरच होणार ना? येस येस, गुगल फॉर्म. आपण जशी एक्झाम मागच्या आठवड्यामध्ये घेतलेली आहे तशीच एक्झाम तुम्हाला गुगल फॉर्म वरती पेपर दिला जाईल. ओके, विदिन 15 मिनिट्स यू कॅन सॉल्व दिस पेपर अँड सर ती झूम ऍप काय? हा झूम ऍप. काय काय झूम ऍप. झूम ऍप, हा ते सुद्धा आता सर सांगतील त्यावरती डिपेंड आहे. सर म्हणाले की जर झूम ऍप चालू करून ठेवायचे आहे तर झूम ऍप चालू करू, नाहीतर मग तुमची एक्झाम अशीच, म्हणजे तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे आणि 15 मिनिटाच्या आतमध्ये सबमिट करायचा आहे. आणि कोणाला असाइनमेंट्स कोणी सबमिट केल्या नाहीत? आता इकडे थर्ड इयरची एक्झाम आहे त्यामुळे थोडं माझं दुर्लक्ष होत आहे, पण मला समजेलच मी जेव्हा तुमची चेक करत आहे, पण मला कळेल. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सबमिट करा असाइनमेंट्स. ज्यांच्या झाल्या नसतील त्यांनी असाइनमेंट्स लवकर सबमिट करा, नाहीतर मग तुम्हाला पुढे तुमची जी एक्झाम आहे प्रॅक्टिकल एक्झाम त्यावरती मग तुमचे जे मार्क्स आहेत त्यावरती मग प्रॉब्लेम होऊ शकतो. तो असाइनमेंट ज्याने सबमिट केल्या नसतील, लिहिल्या नसतील, त्यांनी वेळच्या वेळी सबमिट करा, लिहा. सर प्रॅक्टिकल एक्झाम परत कशा होणार? प्रॅक्टिकल एक्झाम सुद्धा तुमच्या अशाच आहेत, ऑनलाईनच आहेत. तुम्हाला सांगितलं जाईल की एक्झाम कशा कंडक्ट केल्या जातील किंवा सिलेबस काय असेल, क्वेश्चन कसे असतील ते तुम्हाला सांगितलं जाईल. फक्त तुम्ही आधी मिड टर्म एक्झाम आहे त्याचा अभ्यास, सगळ्या कोर्सचा अभ्यास व्यवस्थित करा आणि सगळ्यांनी जास्त मार्क्स मिळवा. ओके, हॉर्टी बद्दल काही डाऊट्स आहेत का तुम्हाला? काय म्हणजे कळत नाहीये किंवा फास्ट होतंय असं काय असेल तर सांगा बिनधास्त. कारण इकडे नेटवर्क इश्यू असतो आणि इलेक्ट्रिसिटीचा पण प्रॉब्लेम असतो, त्यामुळं जेवढं फास्ट होईल, आपल्याला सिलेबस सुद्धा खूप आहे, तो फास्ट कव्हर करणं गरजेचं आहे. आणि हे खूप बेसिक आहे. तुम्हाला ज्यांना म्हणजे मॅथ्स असेल त्यांना समजायला थोडं अवघड आहे, पण ज्यांचं क्रॉप सायन्स वगैरे असेल किंवा ऍग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कोर्स ज्यांना झाला असेल त्यांना हे काही कठीण नाहीये फारसं. हो, काही डाऊट्स नसतील तर तुम्ही तुमचे कॅमेरे ऑन करा, म्हणजे मी अटेंडन्स घेतो. सर सर्व क्वेश्चन्स MCQs असणार का, त्यामध्ये डेफिनेशन्स पण असणार? हा, क्वेश्चन मध्ये 20 MCQs असतील, त्यामध्ये ऍटलिस्ट 3 ते 4 डेफिनेशन सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. ओके सर. हा, नाईस क्वेश्चन. अभय कुलकर्णी, काय प्रॉब्लेम आहे का तुला? नाही कुलकर्णी, नाही सर, नाही सर. दमडेरे, तन्मय, नागोलकर, नागोलकर आहे का? नागोलकरने आज लेक्चर अटेंड नाही केलं वाटतं. ओके, ठीक आहे. मी तुम्हाला आजचं जे प्रेझेंटेशन आहे ते सुद्धा सेंड करतो. ऑलरेडी मी तुम्हाला PDF सुद्धा दिलेली आहे. ठीक आहे.